नमस्कार मंडळी, आज आपण कोथिंबीर वडी तयार करणार आहोत। ही कोथिंबीर वडी बाहेरून कुरकुरीत आणि आतून एकदम नरम आणि चविष्ट अशी तयार होते। कोथिंबीर वडीची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कोथिंबीर वडीच्या वाटण्यासाठी 3 हिरव्या मिरच्या, 2 लसूण, 1 आल्याचा तुकडा आणि पाव वाटी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत। आपण इथे हिरवी मिरची, आलं, लसूण आणि कच्चे शेंगदाणे हे जाडसर वाटून घेतलेले आहेत। 1 मोठी वाटी मी कोथिंबीर घेतलेली आहे। याला आता धुवून आपण चिरून घेऊया। कोथिंबीर एकदम बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे। कोथिंबीर चिरून घेतल्यानंतर 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आपल्याला इथे बेसनाचं बॅटर बनवायचं नाही आहे, तर जास्त पाणी टाकून बेसनाचा पातळ घोळ तयार करून घ्यायचा आहे। बेसनाचा हा पातळ घोळ आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, अशा मध्यममध्ये तयार करायचा आहे। हे पहा, हा बेसनाचा घोळ आपल्याला अशा प्रकारे तयार करून घ्यायचा आहे। एवढा पातळ आपल्याला हवा आहे। बेसनाचा पातळ घोळ तयार करून झाल्यावर ह्यामध्ये हिरवी मिरची, आलं, लसूण पेस्ट यांचं वाटण घालूया। त्यानंतर पाव वाटी कच्चे शेंगदाणे जाडसर वाटून घेतलेले आहेत, ते घालूया। आता बॅटरमध्ये 1 चमचा मीठ घालूया, पाव चमचा हळद आणि पाव चमचा धने जिरे पावडर घालूया। आता बेसनाचा घोळ चांगल्यापैकी मिक्स करून घेऊया। आता चिरलेले कोथिंबीर बेसनाच्या मिश्रणामध्ये घालून सगळं मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मला बेसनाच्या मिश्रणामध्ये कोथिंबीरीचं प्रमाण जास्त वाटल्यामुळे मी अर्धा वाटी बेसनाचा घोळ तयार करून घेतलेला आहे आणि तो त्या मिश्रणामध्ये ॲड केलेला आहे। पुन्हा पाणी टाकून हे मिश्रण पातळ करून घेऊया। आता 1 चमचा साखर घालून हे मिश्रण चांगल्यापैकी ढवळून घेऊया। हे मिश्रण आता तयार झालेलं आहे। थोड्या वेळासाठी आपण त्याला बाजूला ठेवूया। बॅटर सेट करण्यासाठी थाळीला आपण तेल लावून घेऊया। आता थाळीला तेल लावल्यावर हे बॅटर आपल्याला शिजायला ठेवायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला सतत एकसारखं ढवळत राहायचं आहे। हे बॅटर एकसारखं ढवळत राहिल्यामुळे त्याच्या गुठळ्या तयार होणार नाहीत आणि वड्या चांगल्यापैकी प्लेनमध्ये तयार होतील। ह्या बॅटरचा आपल्याला घट्ट गोळा तयार करायचा नाही आहे। मीडियम फ्लेमवरती हे बॅटर आपल्याला घट्ट तयार करून घ्यायचं आहे। हे बॅटर थोडंसं पातळ आणि घट्ट तयार झालं की ते तेल लावलेल्या थाळीमध्ये आपल्याला सेट करून घ्यायचं आहे। ह्या कोथिंबीर वडीची बनवण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे ही कोथिंबीर वडी बाहेरून कुरकुरीत आणि आतून नरम असते आणि खूपच चविष्ट असते। ही कोथिंबीर वडी झटपट आणि पटकन अशी कमी साहित्यात होणारी आहे। हे मिश्रण थाळीमध्ये सेट करून घेतलेलं आहे। ते थंड झाले की आपण त्याच्या वड्या तयार करू। कोथिंबीरीचं हे मिश्रण आता बाहेरच्या वातावरणामध्ये थंड झालेलं आहे। तुम्ही अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। ह्या कोथिंबीर वडीचं मिश्रण आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण आपल्याला पाहिजे त्या आकारात आणि पाहिजे त्या पद्धतीने वड्या तयार करून घेत आहोत। तुम्हाला पाहिजे त्या आकारामध्ये ह्या वड्या तयार करू शकता। ह्या कोथिंबीर वडीची रेसिपी खूपच वेगळी आहे आणि सोप्या पद्धतीमध्ये ही रेसिपी आपल्याला तयार करता येते आणि तेवढीच चवीला सुद्धा चविष्ट तयार होते। आपण या वडीच्या बारीक बारीक तुकडे तयार केलेले आहेत। बघा किती सुंदर तुकडे तयार झालेले आहेत आणि उंच आणि जाड तुकडे तयार झालेले आहेत। आता ह्या कोथिंबीर वड्या आपण तेलामध्ये तळून घेऊया। तळून झाल्यावर त्या खूपच सुंदर, क्रिस्पी आणि खूप कुरकुरीत अशा तयार होतात। ह्या कोथिंबीर वड्या आपल्याला स्लो मीडियम गॅसवरती चारी बाजूने चांगल्यापैकी तळून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या आतपर्यंत शिजतील आणि छानपैकी त्या कुरकुरीत आणि चविष्ट तयार होतील। बारीक गॅसवरती तळल्यामुळे त्या आतून कच्च्या राहणार नाहीत। ह्या कोथिंबीर वड्या आता तयार झालेल्या आहेत। ह्या वड्या खूपच सुंदर झालेल्या आहेत आणि बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट नरम अशा
तयार झालेले आहेत आणि तेवढंच चविष्ट झालेले आहेत.